जय शिवराय शेतकरी मित्रांनो. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भाची चाहूल लागलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचा सातबारा होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आता जो काय कर्जाचा बोजा 2 ते 3 वर्षापासून आपल्या सातबाऱ्यावर चढलेला तो आता कमी करणार हे सरकार, अशी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये, आपल्या प्रचार दरम्यानमध्ये हे सांगितलं आहे. प्रत्येक प्रचार दरम्यान, प्रत्येक सभेमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब याने सांगितले होते की शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू. आता मंत्रिमंडळ 5 डिसेंबरला स्थापित मुख्यमंत्री पदाची शपथ विधी होण्याचे संकेत देखील दिलेले आहे आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री होणार असे स्पष्ट, आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे देखील स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आता महायुतीचं सरकार कर्जमाफी करणार हे संपूर्ण चित्र स्पष्ट झालेलं. पण आता आकडेवारी कधी गोळा करणार, आता त्याची आकडेवारी म्हणजेच कोणत्या वर्षापासून किती वर्षापर्यंत याचा सातबाऱ्यावरची नोंद घेणार आहे. जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील, संस्थातील, राष्ट्रीयकृत बँक, त्यासोबतच विविध सरकारी संस्था यामध्ये असलेले जे काय सातबारे आहे त्या सातबाऱ्यांची आकडेवारी, किती शेतकरी संख्या, किती शेतकऱ्यांना किती कोटीचं कर्ज आहे या संबंधित आकडेवारी जमा करून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा कर्जमाफीचा निर्णय घ्यायला हवा. कारण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे ते भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तवाहिनीला कालच सांगितलं की आम्ही जो काय वाढवलेला 2100 रुपयाचा महिन्याचा हप्ता जो काय जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केला आहे तो पुढील वर्षीपासून देण्याची तरतूद या विचारण्यामध्ये महायुतीचं सरकार, असं मत त्यांनी आपलं व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर कर्जमाफी संदर्भामध्ये जर निर्णय झाला तर कुठंतरी ह्या वर्षी म्हणजे 2 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये कर्जमाफी हे होऊ शकते. कारण पारदर्शकता हवी आहे त्या कर्जमाफीमध्ये. कारण मागील 2 वेळा 2017 आणि 2020मध्ये जी काय कर्जमाफी झाली होती त्यामध्ये देखील बहुतांश शेतकरी हे रखडल्या गेले होते. पात्र असून देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. म्हणून आता जर कर्जमाफीची घोषणा केली तर, कारण 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा हा करावा लागतो. म्हणून या संबंधित आता मंत्रिमंडळ बैठकीनंतर कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी आता निर्णय घ्यावा, अंमलबजावणी तात्काळ करा आणि कोणतेही निकष व अटी न लावता शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट. आता त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 5 लाख 10 लाख कितीही कर्ज असेल तरी त्यांचा कोरा करण्याचं काम आता या सरकारने करावे. व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.